आपली रेसिपी काय आहे? केळ्याच्या पिठाचे तिखट घावन. मला साहित्य सांगते काय काय? केळ्याचं पीठ, ताक, दाण्याचं कूट, ओला नारळ, तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, लोणी, बारीक चिरलेली मिरची, जिरेची पूड आणि मीठ. ओके, हे तर कळ, पण मला अजून हे कळलं नाही की हे केळ्याचं पीठ कसं काय केलं? कच्ची केळी सोलायची, सालं काढायची त्याचे तुकडे करायचे बारके आणि वाळवायचे. आणि हे सगळं ऊन असताना करायचं. पहिलं ऊन ते सोलल्या त्या फोडीना लागलं पाहिजे. जर आज सोललीने उद्या वाळत घातली तर ती काळी होतात. ठीक आहे, आता साहित्य बघितलं जाईल तर कृतीकडे काय करण्यासाठी? आधी आपण केळ्याचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट, 2 चमचे ओला नारळ आणि ओला नारळ सुद्धा आई आमची विळीवर खवताना तो अतिशय एकसारखा आला पाहिजे असं तिचा हट्ट असतो. हा, 1 चमचा कोथिंबीर. मिरची जरा जास्त घाला. हो, कारण मला जरा तिखट आवडतं. काय धोका देता कामा नाही ना, केळीची तिखट व्हायला पाहिजे ना. 1 चमचा मिरची, चवीनुसार मीठ, जिऱ्याची पूड 1/2 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ. हे सगळं झालं की साधारण कणिक भिजवतो एवढा घट्ट गोळा होईल असं ताक घालायचं. नाही ओतायलाच लागेल. हो का? सगळं लागेल ते. बरं, माझं असं कानावर आलंय तुमचंही लव्ह मॅरेज आहे? हो, माझं लव्ह मॅरेज आहे. तुमचं कसं काय जमलंय? माझ्या मिस्टरांची आजी आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहत होती. मग त्यांनी मला बघितलं असेल, आवडली असेल. अच्छा, ह्यांचं धाकटीच होतं ते समोरासमोर, तुमचं ते बाजूबाजूला. आणि मातोश्रीला कधी कळलं हे? नाही, तिला लगेच. आम्ही आईशी पहिल्यापासून ओपन आहे त्यामुळे, आणि घर सगळं चांगलं होतं, सगळं चांगलं, त्यामुळे पहिले लहान वय म्हणून थोडा विरोध केला, पण आणि कास्ट सेम. आधी तुझं कॉलेज नाही, आम्ही फर्स्ट क्लास सगळ्यांनी पास झालेलो आहे कायम. ओके, आता आपल्याला हे जरा नीट आता थोडंसं याच्यात पाणी घालून हे सैल करून घ्यायचं. पण आधी फेटायला लागेल. हे आता आपलं फेटून झालेलं आहे आणि आता याचं सैल करण्यासाठी पाणी वापरायचं. ओके, आधी तू घट्ट केलं, आता सैल करतो. अजून घाला, साधारण एवढं पातळ. ओके, आधी खाली तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे ते चिकटणार नाही खालती. आणि हा घावन गॅस मोठा करायचा आणि थोडा वरूनच घालायचा. पसरतो. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ आणायची. क्या बात आहे. हे साधारण 2-4 मिनिटात होऊन जाईल लगेच. आणि खायचं कशा बरोबर? लोण्याबरोबर. कळलं असलं नाही तरी तुम्हाला जर करायचं असेल म्हणजे माझं जर म्हणणं कराच, पण त्यासाठी लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. केळ्याच्या पिठाचे घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळ्याचं पीठ, ताक, दाण्याचं कूट, ओलं खोबरं, साजूक तूप, कोथिंबीर, लोणी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये केळ्याचं पीठ घेऊन दाण्याचं कूट, ओलं खोबरं, त्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरेपूड, मीठ, ताक आणि पाणी घालून मिश्रण सैलसर भिजवावं. पॅनवर तूप गरम करून त्यावर या मिश्रणाचे घावन दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे.